नमस्कार, आप देख रहे हैं लोक भारत टीवी, मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज। मैं पाथरी प्रतिनिधि शेख अय्यूब, मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग के साथ आज हमारी टीम पहुंची है पाथरी शहर के एक देहात में जिसका नाम है गुंजखुर्द। यहाँ पर काफी गांव के अंदर पानी भरा हुआ है और लोगों को जो यहाँ से निकाला जा रहा है पानी के अंदर से। तो पाथरी के अंदर एक संस्था है संकल्प मानव विकास संस्था, जो यहाँ पर मदद करने के लिए इनकी टीम पहुंची है। तो इनके संकल्प मानव विकास संस्था के जो प्रकल्प समन्वय के सामान जोंधळे ये हमारे साथ है, तो जानते हैं कि इन्होंने किस तरह क्या मदद की है। नमस्कार, मी सावंत जोंधळे, प्रकल्प समन्वयक संकल्प मानव विकास संस्था। संकल्प मानव विकास संस्था पाथरी तालुक्यामध्ये पूर्ण जे पाथरी तालुक्यातले गाव आहेत त्यामध्ये संकल्प संस्था काम करत आहे। सुधाकर भाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम आमची काम करत आहे। सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की अतिवृष्टी झालेली आहे आणि आमचे जे कार्यक्षेत्रातले गाव आहेत ते नदीकाठचे असल्यामुळे गावामध्ये अक्षरशः पाणी शिरलं आहे आणि झालेलं आहे। सध्या आम्ही या गुंजगावामध्ये आहोत आणि या गावची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे। सध्या लोकांना घर सोडण्याची प्रशासनाकडून मिळालेली आहे की प्रशासन म्हणते की तुम्ही आता सध्या गाव सोडा, कारण वरून पाणी येणार आहे आणि तुमच्या घरादारात अजून पाणी येण्याची शक्यता, त्यामुळे घर सोडा। ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी संकल्प मानव विकास संस्था तत्पर आहे आणि त्यांनी आता सध्या गुंजगावामध्ये गुंज ते पाथरी या लोकांना, त्यामध्ये महिला असतील, बुजुर्ग असतील, म्हातारे लोक असतील, तर त्यांनी या गुंज ते पाथरी येथे येण्यासाठी संकल्प संस्था काम करत आहे। त्यांना त्या नौकेमध्ये बसवून इकडे सुरक्षित स्थळी हलवत आहे आणि गंभीर परिस्थिती एवढी झाली आहे की लोकांना त्यांचं घर सोडण्याची वेळ आलेली आहे। त्यामध्ये त्यांना आता रोजगार उपलब्ध नाही। गेल्या आठवड्याभरापासून ही दुष्काळ पाऊस येत आहे, तर त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावं सरकारनं, कारण की लोकांना घर सोडण्याची वेळ आलेली आहे। त्यांचे जनावर त्यांची कुठे त्यांची व्यवस्था करावी ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला तालुका स्तरावरचं झालं, जिल्हा स्तरावरचं झालं, अधिकाऱ्यांना किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारला या न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी तात्काळ या परिस्थितीचा आढावा घ्यावा, लोकांशी संवाद साधावा, त्यांच्या घरादारामध्ये जाऊन त्याची तपासणी करावी आणि लवकरात लवकर ह्या लोकांना चांगल्या स्थळी हलवण्यासाठी यंत्रणेनं काम करावं व त्यांना सध्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना राशन पाणी असेल किंवा जे असेल तर ते त्यांनी लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्यावं। आरोग्याचा बी प्रश्न गंभीर झालेला आहे, तर ते बी सरकारला विनंती आहे माझी की त्यांनी लवकर तात्काळ हे काम करावं। संकल्प मानव विकास संस्था आधी बी कोरोनामध्ये बी पूर्ण संस्थेनं काम केलेलं आहे, लोकांना मदत केलेली आहे। आता बी आम्ही पूर्ण गावातील लोकांना, महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी काम करत आहोत आणि या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी संस्था तर आहेच, पण प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तात्काळ यावर निर्णय घेऊन या गंभीर परिस्थितीची यातून मार्ग काढावा आणि या लोकांची मदत करावी, जेणेकरून या लोकांचं व्यवस्थित त्यांचं सुखरूप म्हणजे संरक्षित त्यांचं इकडं तालुका स्तरावर किंवा सुरक्षित स्थळी त्यांनी स्थलांतर होऊन त्यांनी सुरक्षित राहावं, ही माझी प्रशासनाला विनंती आहे। धन्यवाद।